हॅलो नमस्कार मंडळी, सुस्वागतम टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ क्षितिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. आणि आता आम्ही जातोय माझ्या मित्राच्या एंगेजमेंट आणि संगीतला. मंदार नावाचा माझा मित्र आहे, त्याची एंगेजमेंट आहे आणि त्याचं संगीत आहे, त्याच्यात आम्ही नाचणार पण आहोत. येस. सो काही काही फुटेजेस तुम्हाला बघायला मिळतील नाचण्याचे, पूर्ण नाही बघायला मिळणार कारण गाण्याचं कॉपीराईट येईल. मग तिथे आम्ही डान्स टाकून आमचाच व्हॉइस ओव्हर वगैरे देऊ. जर ते बरा डान्स केला असेल तर नाही, बराच होणार आपला डान्स. बरा आपला म्हणजे माझा कसा होईल मुळात काय लक्षात घे, आपण ज्याच्यासाठी नाचतोय त्याला नाचता येत नाही. मग ठीक आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. मंदार फार प्रोफेशनल डान्सर असल्यामुळे त्याला काही कळणार नाही आणि मजा येणार आहे. तुम्ही बघत राहा ब्लॉग, पुढे काय काय होणार आहे, किती ट्रॅफिक आम्हाला लागत आहे. ठाण्यात जायचं, ठाण्यात जायचं. येस. आणि ट्रॅफिक लागते म्हणून आम्ही आमचं खाऊ आणलेलं आहे, ड्रायफ्रुट्स कॅरी केलेले आहेत, पाणी पण घेतलेलं आहे. आणि कोणीच मला वाटतं एंगेजमेंटला जाताना एवढ्या प्रॉपर्टीज घेऊन जात नाहीत. गाद्या आणि झाडू आणि बरेच काय काय, म्हणजे अरे खूप काय काय तुम्हाला, म्हणजे तुमचं की कोणी जसं एंगेजमेंटला घेऊन गेलं नसेल. झाडू बॅग, बॉल, छत्र्या, बॅग, बरेच काय काय अशा सगळ्या प्रॉपर्टीज आहेत बेसिकली. डान्स कमी, ऍक्टिंग जास्त. हो, अभिनय कार्यशाळा. ओके, स्टे ट्यून. पोहोचलोय, आतमध्ये जातोय. शहनाई हॉल. शहनाई मला वाटतं मीही बघितलेला होता आमच्या वेळी, असं मला आठवतंय. हो, आमच्या लग्नाच्या वेळेस. असं मला आठवतंय काहीतरी थोडं थोडं. बघूया. नाईस व्ह्यू, चांगलं फोटोशूट होईल. आम्ही आमच्या फोटोशूटसाठी जागा बघतोय. आणि मंदारची फॅमिली आली आहे. खूप महत्त्वाची गोष्ट, एक नाही खरं तर दोन आहेत. या दिवाळीत म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच या दिवाळीत मी न चुकता व्यायाम केला आहे दररोज. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी न चुकता स्किन केअर रुटीन फॉलो केलं आहे. अर्थात माझ्या लक्षात नसतंच, पण माझ्याकडे मी जे प्रॉडक्ट्स वापरते त्याचं खूपच कमाल आणि जगावेगळं ॲप्लिकेशन आहे, जे मला सतत रिमाइंडर देत असतं माझं मॉर्निंग रुटीन काय आहे, नाईट रुटीन काय आहे, आणि ते बघून मी ते फॉलो करते. पण मी ते न चुकता फॉलो केलं आहे. ऑल्सो तुम्ही माझ्या प्रिव्हियस रील्समध्ये बघितलं की पावसाने रांगोळीची कशी वाट लावली, तसंच हा जो पाऊस आधीमध्ये येतोय आणि मध्येच ऊन येतंय, मध्येच पाऊस येतोय, मध्येच आता थंडी सुरुवात होणारच आहे, बिकॉज थंडीचा ऋतू येतच आहे. तर हे जे काही ऋतुचक्र ओव्हरऑल बदलतंय ते फक्त रांगोळी खराब नाही करणार आहेत, आपली ही जी स्किन आहे ती सुद्धा खराब करणार आहे. सो माझ्या प्रिव्हियसच्या अशा अनेक व्लॉग्समध्ये मी माझ्या स्किन केअर रुटीनबद्दल, माझ्या क्युअर स्किनच्या प्रॉडक्ट्सबद्दल, ॲपबद्दल असं आवडीने भरभरून सांगितलं आहे, ते कसे वापरायचे. पण ऑल्सो आपल्याकडे आता बरेच सारे न्यू व्ह्युअर्स आहेत, सबस्क्रायबर्स आहेत, त्यांच्यासाठी मी स्पेशली पुन्हा एकदा सांगणार आहे. तर मंडळी, पावसाळा गेला आहे, येतो आहे, पण आता थंडी येते, स्किन अजून ड्राय होणार आहे. तर या काळात आपल्याला स्किनची खूप जास्त आणि चांगली काळजी घेणं गरजेचं आहे. मी क्युअर स्किनचे प्रोडक्ट्स 7-8 महिन्यांहून जास्त काळ कन्सिस्टंटली वापरते आणि मला खूप छान रिझल्ट आला. माझ्या फॅमिलीमध्ये लोक वापरतात, माझे मित्रमैत्रिणी वापरतात. सो त्यांच्यासाठी सुद्धा हा स्किन केअरचा रिझल्ट खूप पॉझिटिव्ह आला आहे. तर मी आता तुम्हाला परत एकदा सांगणार आहे की हे ॲप्लिकेशन कसं वापरायचं ते नीट ऐका. जे सोप्या स्टेप्स आहेत, प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे, क्युअर स्किनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर तुम्ही ज्या भाषेमध्ये कम्फर्टेबल आहात, वेगवेगळे भाषेचे ऑप्शन्स येतात, ते तुम्ही चूज करू शकता. मेल, फिमेल, त्याच्यानंतर बेसिक तुमची इन्फॉर्मेशन, नाव, कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस आहे, किंवा तुमचे स्किन कन्सर्न्स काय आहेत, कधीपासून आहेत, सध्या कुठले प्रोडक्ट वापरताय, कुठल्या गोष्टीची ॲलर्जी आहे का, विटॅमिन्सची कमतरता आहे का, अशा सगळ्या बऱ्याच गोष्टी. आणि इट्स बेसिकली लाईक म्हणजे डर्मॅटॉलॉजिकली हँडल्ड, किंवा आपण AI बेस्ड ॲप्लिकेशन, डर्मॅटॉलॉजिकली ड्रिवन असं म्हणू शकतो. हे सगळं झाल्यानंतर तुमचा फोटो काढला जातो, फ्रंट प्रोफाईल, राईट लेफ्ट, ते सगळं झाल्यानंतर मग ऑफकोर्स झूम इन आणि हे सगळं केल्यानंतर त्यांना कळतं की एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे. त्यानुसार तुमच्या त्वचेच्या कन्सर्ननुसार एक छान किट जनरेट केलं जातं, जे तुमच्या त्वचेला लागणार आहे तेच, रँडम कुठलेही प्रोडक्ट्स दिले जात नाहीत. आणि मग किटची किंमत जी आहे ती सुद्धा फार अफोर्डेबल आहे, 2000, 2200, 2700, डिपेंड ऑन युअर स्किन कन्सर्न्स, की तुम्हाला ज्याची गरज आहे तेच प्रोडक्ट्स तिथे दिले जातात. आणि ती जी काही डिलिव्हरी आहे ती घरबसल्या फ्री येते. बरं, एवढं झाल्यानंतर टाटा बाय बाय नसतं. त्याच्यानंतर तुमचे कन्सिस्टंटली फॉलोअप घेतले जातात, तुम्हाला रिमाइंडर्स येतात तुमच्या
ॲप्लिकेशनमध्ये की सकाळी कुठले प्रोडक्ट्स लावायचे आहेत, रात्री कुठले प्रोडक्ट्स लावायचे आहेत, डाएट टिप्स दिल्या जातात, त्यासुद्धा तुम्हाला प्रॉपर येतात. तुमचे फॉलोअप तर इतके स्ट्रॉंग असतात की म्हणजे एखाद्या वेळी आपण विसरू पण ॲप्लिकेशन अजिबात विसरत नाही. मी कन्सिस्टंटली वापरलं तर साधारण 3 ते 4 आठवड्यामध्ये जवळजवळ 98% लोकांना याचा रिझल्ट खूप छान जाणवतो. सध्या आता 5 प्रोडक्ट सुरू आहेत. त्यातलं एक आहे विटॅमिन D3ची पावडर, जी मी पाण्यामध्ये किंवा ज्यूसमधून घेते. त्याच्यानंतर बेसिक सकाळचं फोमिंग फेस वॉश आहे. त्याच्यानंतर सनस्क्रीन आहे, यावेळेस मॉइश्चरायझर स्किप केला आहे. आणि त्याच्यानंतर रात्री झोपताना एक जेल असते आणि करेक्टर आहे जे ऑल्टरनेट डेज नंतर मी लावते. फेस वॉश खरंच खूप जेंटल आहे, खूप कमाल आहे आणि लावल्यानंतर स्किन खरंच अशी मॉइश्चराइज्ड झाल्यासारखी वाटते. इतका सुंदर आहे, स्मूथ आहे. फेस वॉश वापरून झाल्यानंतर म्हणजे सकाळी रात्री फेस वॉश असतोच. सकाळच्या रुटीनमध्ये पहिलं असतं सनस्क्रीन. हे सनस्क्रीन पण खूप छान आहे, थोडंसं अपडेटेड आहे. अजिबात वाईट आणि असं व्हाईट कास्ट वगैरे फेसवरती राहत नाही. खूप छान ब्लेंड होतो स्किनमध्ये आणि बस दॅट्स इट. म्हणजे काही मॉइश्चरायझर वगैरे लावण्याची गरज नसते. एक सनस्क्रीन लावल्यानंतर आय एम डन. जर तुम्हाला हे प्रोडक्ट वापरायचे असतील तर इथे मी माझा कोड देते, कुपन कोड आहे, तो यूज करून तुम्हाला डेफिनेटली अजून डिस्काउंट मिळणार आहे. सो कशासाठी वाट बघताय, लवकर ट्राय करा क्युअर स्किनचे प्रोडक्ट्स. हा माझा मित्र, याची एंगेजमेंट आहे आणि संगीत आहे आणि तो आल्या आल्या बोलला आहे जरा कमी माझ्याबद्दल संगीतमध्ये लोकांना कळू दे. पण आम्ही जास्तच सांगणार आहोत कारण ऑलरेडी रिहर्सल झाले. नो, आम्ही चेंजेस नाही करू शकतो. येस. तुम्ही सेटअपच असा केलाय. नवरदेव आलेले आहेत. प्रेशरमध्ये नाही विसरलाय. ब्लॉग बंद तुझे ब्लॉग मला माझी मी पण माझी कमी वाट लावा. एकच लाईन बोलायची, कमी वाट लावा. आणि आत्ता इथे सगळे साखरपुड्याचे विधी सुरू आहेत. मला पुढे जाऊ दे. वाक आता मंदार फोटो काढायचे. आता वाकाची प्रॅक्टिस करून वॉर्मअप झालं आता. सो अशा पद्धतीने रिंग्स एक्सचेंज करून झाल्या आणि फार भारी वाटत होतं. त्याचं कुटुंब तो खूप खुश होते. प्रथमेश स्पेशली खूप जास्त खुश होता. मी त्याला पहिल्यांदा इतकं खुश असताना बघितलं. त्याच्या मित्रांसाठी तर तो नेहमी खुश असतोच, पण ही मुमेंट जी होती ती फार चेरिश करण्यासारखी होती. कारण लहानपणापासूनचे शाळेतले मित्र, कॉलेजमधले मित्र, आपण कुणी नसतानापासून ते आपण कुणीतरी असतानापर्यंत आपल्यासोबत असतात आणि त्यांच्या इतक्या स्पेशल क्षणांचा भाग आपण होणं, आपण तिथे उपस्थित असणं, हे सुद्धा आपल्यासाठी फार स्पेशल असतं. त्याच्यामुळे त्यांचा आनंद, त्यांचा तो एक ओव्हरऑल हॅपीनेस बघून आम्हाला फार भारी वाटत होतं आणि आम्ही खूप वेळ फक्त त्यांच्याकडे बघत होतो आणि हसत होतो. खूप सॅटिस्फाईड वाटत होतं. पेढे वाटण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम इथे अनिकेत करतो आहे आणि साधारण संपूर्ण एंगेजमेंटची जबाबदारी आपल्यावर असल्यासारखे एक्सप्रेशन्स आहेत. पण असो, मला पेढा मिळाला, बस झाला. आणि द मोस्ट अवेटेड एंट्री संगीतसाठी छान मस्त दोघं चेंज करून आलेत, मस्त गेटअप करून आलेत आणि आत्ताही ते तितकेच गोड दिसत होते जितके ते पहिल्या लुकमध्ये दिसत होते. आणि मला लिटरली आमच्या संगीत आणि एंगेजमेंटच्या मोमेंट्स आठवल्या. जेव्हा आम्ही अशी एंट्री घेतली तेव्हा सगळे लोक कॅमेरा घेऊन, मोबाईल घेऊन फोटो काढत होते, व्हिडिओ शूट करत होते. सो ते सुद्धा एक आठवलं आणि फार भारी वाटलं. सो आम्ही खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज कॅप्चर केले आणि अगेन त्यांच्या चेहऱ्यावरचा जो हॅपीनेस आहे तो कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. जर्मनीहून खास लोक डान्स करायला आले. डान्स करून साधारण ते स्वतःच बेशुद्ध झाले प्रेक्षक होण्याच्या आधी. पण मैथिली काय नाचली तू? थँक्यू. काय नाचली म्हणजे काय चांगलं बोलतोय काय? एकदाच नाचून घेतलं. क्या बात यार. फक्त अनुराग पाहिजे होता. मग हा डान्स
पुढचं तुम्ही समजलं असेल. कॉपीराईट इश्यूमुळे काही गाणी ॲड करता येत नाही आहेत, पण प्रथमेशच्या चित्रपटातलं हे गाणं प्लीज तुम्ही कमेंटमध्ये ओळखा, कारण या गाण्याशिवाय कुठलाही लग्न समारंभ, साखरपुडा, हळद पूर्णच होऊ शकत नाही. सो पटापट कमेंटमध्ये कळवा की हे गाणं कोणतं आहे. मी तर फक्त 2 गाण्यांवर परफॉर्म केलं, पण प्रथमेशने आणि अनिकेतने म्हणजे आमचा जो ओव्हरऑल परफॉर्मन्स होता हा संपूर्ण 11 मिनिटाचा होता आणि दोघांची जी काही एनर्जी होती कमाल, म्हणजे बाप एनर्जी होती. स्टार्ट टू एंड अजिबात थकले नव्हते आणि इतक्या सुंदर पद्धतीने त्याने परफॉर्म केलं. आय विश मी तुम्हाला हे या व्लॉगमध्ये दाखवलं असतं, बट डोंट वरी, मी ट्राय करेन ते एखाद्या यूट्यूब शॉर्टमध्ये अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. आणि अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी 24 तारीख होती, अर्थात आमचं लग्नसुद्धा 24 तारखेला झालं, 24 फेब्रुवारीला. सो आधी असं होतं की 14 तारीख आमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट होती म्हणजे अजूनही आहे. म्हणजे 14ला आमचं रिलेशनशिप सुरू झालं, 14 तारखेला आम्ही एंगेजमेंट केली आणि बऱ्याच स्पेशल मोमेंट्स 14 तारखेला घडल्यात. पण लग्नानंतरच्या दर 24 तारखेला काही ना काहीतरी स्पेशल व्हायचं. सो या दिवशी एंगेजमेंट होती आणि डान्स करताना तर आम्ही म्हणजे फुल आमच्या संगीताच्या मूडमध्ये वगैरे होतो. त्यातून मला वेड लागले प्रेमाचे, म्हणजे सिग्नेचर सॉन्ग आहे. प्रथमेशचं सगळ्यात आवडतं किंवा त्याच्या सगळ्यात आवडत्या मूवीमधलं गाणं आणि त्याच्या रिअल लाईफ प्राजूसोबत इतक्या सगळ्या लोकांसोबत ते परफॉर्म करायला मिळलं सगळ्या लोकांसमोर. सो ते एक फार स्पेशल होतं आणि आम्ही पण म्हणजे जसं काय आमचंच संगीत वगैरे सुरू असल्यासारखं एन्जॉय करत होतो. सो या ती पण एक छान क्यूट आणि एकदम अशी स्पेशलवाली मोमेंट होती. जोरदार परफॉर्मन्स झाल्यानंतर आता मी कसं झालं प्रथमेश? एक नंबर परफॉर्मन्स झाला. तुम्हाला बघायला मिळणार नाही, काही काही व्हिडिओज मिळतील जर आम्हाला मिळाले तर, पण धमाल आली आहे, मजा आली आणि जमलो आहे आता जेवण. आपण काय करायचं प्रथमेश? आता जेवण झालेलं आहे. आता आपण जे जेवलेलं नाही त्यांचं आपण स्नेहा एंगेजमेंट झाली, कसं वाटतंय? एंगेजमेंट झालं आणि ते चेहऱ्यावरून दिसतंय तू ओके. खूप मस्त आला, पण मला वाटतं तुला भूक लागली, जेवून घे. स्टार्टिंगला आला असेल ना ते विधीच्या वेळेस वगैरे, तेव्हा. आता नॉर्मल. आता हा माणूस एकटाच बघा आलं, एंगेजमेंट करून हा माणूस एकटा आपले आयुष्यात कधी न काढणारा फोटो न काढणारा माणूस एकटे सोलो शूट करतोय. नवरीला बाजूला ठेवून नवऱ्याचे तिकडे सोलो शूट चालू आहे. काय करणार आहे, ह्याला अपलोड कराय, हे फोटो अपलोड करायची परमिशन मिळणार आहे माणसाला? बापरे, या माणसाला सोलो फोटो काढून आता तो अपलोड करू शकणार आहे? सोलो तर टाकू शकणार नाही तुझ्याकडे. बघ काय कंदील वगैरे घेऊन बसलाय, दिवाळी संपली. मंदारला बिचारा कॉन्शियस होईल. सिरियस आहे. मंदारचा खालचा ओढ बघा. मी ऐकलं होतं सीए आहे, पण तो सिरियस आहे. हो मंदारची एक्झाम सुरू आहे. मंदारची एक्झामच सुरू आहे. मंदार आता जर तू बोललास एक्झाम सुरू आहे तर घरी येऊन मारेल. बिचारे अजून उपाशी आहेत. आमची जेवून आमचा वॉक झाला, शतपावली झाली, दशपावली झाली, सगळं झालं, पण अजून जेवण बिचाऱ्यांचं अजून झालं नाहीये. वैतागले, दोघं पण वैतागले. मंदारचं असं झालं की टायमिंग झाली, त्याला झोप येत असेल, लावलं असतील. बिचारे कॉन्शियस होतात. आम्ही ॲक्च्युली कॉन्शियस करतो त्यांना. तर मला असं वाटतं आपण इथून खाली जाऊयात, कारण साधारण म्हणजे मंदार एक्सप्रेशन मंदार कसं वाटतं? एंगेजमेंट झाली आहे, खूप थकलोय आता मी, झोप लागली आहे. झोपायची तर वेळ होऊन गेली आहे. माझ्या मित्राला जास्त माहिती आहे, तो त्याच्या बड्डेला पण जागत नाही. आता जेवढे डोळे उघडे दिसत आहेत ते मी असे मुद्दावून ठेवलेले आहेत, असे आहेत. आता अशी झालेली आहे म्हणजे तो 10:30 वाजता झोपतो आणि आता 10:30 10 वाजून 35 मिनिटं झालेली आहेत. तर आता म्हणजे काय, लग्न मला वाटतं लवकर तुम्ही मुहूर्त ठेवा. हा, लग्न सकाळी त्याच्यामुळे. पण आता मित्रा लवकर झोपून चालणार नाही. ते बघूया ना, तो वक्ती बताएगा.
तिकडे काही फुलांचे गुच्छ दिसतात आणि माझा डोळा त्याच्यावर आहे घेऊ शकतो कधीपासून. आपण डायरेक्ट घ्यायचं, उचलूया. मला वाटतं उचलूया. फुलं चांगली आहेत फ्लॉवर पॉटमध्ये. फुलं चांगली आहेत. बिचारी स्नेहा. स्नेहाला अजूनही जेवायला मिळालं नाही. अरे बापरे. आणि बेलाचं पाणी इथून तिथून नाचतंय. खुश आहे बिचारी बेला. फेमस झाले आज. लग्नाला ही व्यक्ती आली होती, एंगेजमेंटला पण आली होती, मैथिली जर्मनीहून आली आहे डान्स करायला. आणि वर्षभराचा डान्स तिने आजच केला आहे. आणि ती दमली बिचारी. आणि आम्ही ॲक्च्युली मैथिली आली, चांगलं वाटलं, पण आम्ही अनुरागला खूप मिस केलं. अनुराग वादळे हे फक्त व्हिडिओसाठी होता. अनुराग जर्मनीत पण आता व्हिडिओसाठी सुद्धा. आणि आम्ही विहानला पण खूप मिस केलं. तो पण विचारा आला नाही, तर तो तुम्हाला दिसेलच काही. आणि विहानचा एक स्पेशल ब्लॉग होईल. काका पण येईल. ओके बाय. ओके, माझ्याबद्दल काहीतरी चांगलं बोलते. प्लीज असंच कंटिन्यू खूप ग्रो. थँक्यू सो मच. ऑल द वे फ्रॉम जर्मनी. आता भारतामध्ये मुंबईमध्ये. आणि त्यानंतर मॅन्डेटरी फोटोशूट, ज्याच्यासाठी आपण कुठल्या तरी लग्नाला वगैरे स्पेशली जात असतो, तर ते मस्त पटापट क्लिक केले. हरवला तुम्ही? नाही ना? नाही बघितलं नाही. मंदार काहीतरी भरव. असं नाही, भरवायला पाहिजे. पापड. अरे गोड गोड भरव. तिखट मंदार डोळे ओपन कर. हा, गोड गोड. दही वडा खा. सगळ्यात टेस्ट आणि स्माइल करा. इथे तिला बघ. अरे पाहिजे ना भाई. बापरे. फोटो नाही आला. मंदार उखाणा पण आम्हाला जबरदस्ती करून घ्यायला लावलेलं ना. आम्हाला केवढं ऐकलं ते तुमची. ओह माय गॉड. ऐकण्याच्या पलीकडे गेला. आता आपण परत लग्न. फोटो काढला ना? अरे मी नाही, व्हिडिओ पण काढला. बरोबर आहे. अजून वाढा त्याला. एकदम होतच राहणार. किती दमलेत ते. जाता जाता तो झोपला पाहिजे. गेलेत ऑलमोस्ट. आणि आम्ही थांबलोय. बिचारे आमच्या नवरा नवरींचं जेवण झाल्यावर आम्ही जाणार आहोत. आणि इथे उद्याच्या फिल्मची आणि फोटोग्राफर्सचं जेवण झाल्यावर आम्ही जाणार आहोत. केस नाही ना सापडणार. बोक्सेबद्दल आपण नंतर डिस्कशन करूच. विचार. हॉल साधारण खाली करेपर्यंत आम्ही सामान घेऊन फुल आणलंयस का? चोरून आणलंय. नवऱ्याचे हात खाली ठेवायचे. सगळ्यांनी बिचारीने काय काय घेतलं. आता नवरीने पण घेतलं होतं. आता ते बाहेर काढायच्या आधी निघूया. फायनली हे गुलाब मी चोरलेले आहे. ते क्षितिजाला हवे होते. आणि मंदारला इथे माहित नाहीये. मंदारला ब्लॉग मध्येच कळेल की गुलाब चोरलेले आहेत त्याचे. ओके. आमच्या बरोबर आता मैथिली आहे, जर्मनीची माणसं डायरेक्ट सोडायचंय. बॅग वगैरे घेऊन आली ती. आमच्या बरोबर आता आहे साईवाडीचा किंग अनिकेत. ओके. अनिकेत आमचा अंडा. ये. आणि ब्लॉग कसा वाटला? ओके. आणि ब्लॉग कसा वाटला हे कमेंट्स मध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओचा आनंद घ्यायला विसरू नका. टिल देन ओके बाय. हाईप पण करा. हाईप करा.